मित्रांनो, राज्यातील देवस्थान इनाम जमिनीची बाबत ज्या शेतकऱ्यांनी ज्या लोकांनी नाही का देवस्थानाच्या जमिनीची हडप केली आहे किंवा त्यांचे कोण तिथं देवस्थानाच्या जमिनी आपल्याकडे घेतल्यात, अशा प्रकारच्या एकदा जी आर आलेला आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूल अधिकारी 2026 या अधिनियमाप्रमाणे महसूल विभागाच्या संकेतस्थळावरून देवस्थान व नागरिक यांच्याकडून दिनांक 6 मे 2026 पासून दिनांक 5 जून 2026 या कालावधीतील सूचना व हरकती मागविण्यात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. म्हणजे त्याकरिता दिनांक 6 मे 2026 रोजीच्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून आता त्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली होती की देवस्थान व नागरिकांच्या याच्याकडे हरकती व सूचना या संबंधित विभागातील आयुक्त यांच्याकडे सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण होत असून त्यावरील अतिक्रमण निष्कासित करून देवस्थानाच्या अतिक्रमणावितरित जमिनीच्या ताब्यात मिळाव्या. देवस्थानाच्या व देवस्थानाच्या जमिनींना शासनपूर्व संरक्षण मिळावे आणि देवस्थान इनाम जमिनीवरील हक्क अबाधित राहावे या शब्दाने शासन सदर कायद्याचे प्रारूप प्रसिद्ध केलेले होते. प्रसिद्ध केलेल्या प्रारूपावरील देवस्थानाकडून व नागरिकांकडून सूचना व हरकती प्राप्त झालेल्या आहेत. या कायदा आधी आता ज्या सरकारने देवस्थानाच्या याच्यावर आपली जमिनीचा ताबा केला आहे त्या शेतकऱ्यांना हक्क किंवा हक्क राहणार नाही. या कायदा आधीच विस्तृत स्वरूपातील देवस्थान हक्क मजबूत करण्याकरता असावा अशी शासनाकडे भूमिका आहे. यास्तव शासनाच्या खालीलप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत. शासन निर्णय. देवस्थान इनाम जमिनीबाबत दिनांक 6 मे 2026 रोजी महसूल विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूल अधिनियम 2026 या प्रारूपास या शासन निर्णयाद्वारे स्थगिती देण्यात येत आहे. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूल अधिनियम 2026 या प्रारूप अधिनियमाबाबत दिनांक 5 जून 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना विचारात घेऊन अधिनियमाचे प्रारूप अधिक व्यापक करण्याकरिता खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये पदनाम अपर मुख्य सचिव, महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क, समितीतील पद, अध्यक्ष, सदस्य 3 असे खालील समितीची तयार केलेले. धन्यवाद.